नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये एस नो टाइप क्वेश्चनचं पॅसिव्हाइज कसं करायचं ते आपण चांगल्या प्रकारे शिकलो. आता या व्हिडिओमध्ये आपण पॅसिव्हाइज ऑफ WH क्वेश्चन्स पाहूया. सो देयर आर 3 टाइप्स ऑफ WH क्वेश्चन्स that we want to study. Number 1, WH questions without an object. Number 2, WH questions without a subject. And number 3, WH questions with a subject and an object. म्हणजे आपल्याकडे WH क्वेश्चन जे असतात हे या 3 प्रकारचे असतात. नंबर 1, WH क्वेश्चन्स विदाउट एन ऑब्जेक्ट, म्हणजे असा WH क्वेश्चन की ज्याच्यामध्ये ऑब्जेक्ट म्हणजे कर्म नसते. नंबर 2, WH क्वेश्चन्स विदाउट अ सब्जेक्ट, ज्याच्यामध्ये सब्जेक्ट म्हणजे वाक्याचा कर्ता नसतो. आणि तिसरा प्रकार म्हणजे WH क्वेश्चन्स विथ अ सब्जेक्ट अँड अन ऑब्जेक्ट, ही तिसरा प्रकार असा आहे की ज्याच्यामध्ये कर्ता पण आहे आणि कर्म पण आहे. तर मग आज आपण जो पहिला भाग आहे याच्यामध्ये की WH क्वेश्चन्स विदाउट अन ऑब्जेक्ट, की जर एखाद्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट नसेल, एखाद्या WH क्वेश्चन मध्ये ऑब्जेक्ट नसेल तर त्याचं पॅसिव्हाइज कशा प्रकारे करायचं हे पाहूया. मग जर एखाद्या WH क्वेश्चन मध्ये पॅसिव्हाइज ऑब्जेक्ट नसेल तर आपण काय करायला पाहिजे. मग जर त्या ठिकाणी आपण काय करायला पाहिजे तर एक उदाहरणामध्येच आपण काय करू समजावून घेऊ. पहिलं जे उदाहरण आहे याच्यामध्ये काही फारसं अवघड नाही, पण आपल्याला ते काळजीपूर्वक शिकावं लागणार आहे. हाऊ आर यू लर्निंग. हाऊ आर यू लर्निंग. आता हे जर उदाहरण जर आपण पाहिलं तर आपण पाहू शकता हा यातला WH क्वेश्चन आहे, हे यातले हेल्पिंग वर्ब आहे, हा यातला सब्जेक्ट आहे आणि हे मेन वर्ब आहे. मग या ठिकाणी ऑब्जेक्ट नाही, मग पॅसिव्हाइज तर ऑब्जेक्टशिवाय होत नाही. मग काय करायचं. मग अशा वाक्याचं पॅसिव्हाइज, अशा क्वेश्चनचं पॅसिव्हाइज करताना काय करायचं की त्या क्वेश्चन मधला जो WH वर्ड आहे त्याच WH वर्डचा वापर आपण पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन मध्ये ऑब्जेक्ट म्हणून करावायचा असतो. मग त्या WH क्वेश्चन मध्ये कोणताही WH वर्ड येऊ, WH वर्ड जो येऊ त्याचाच वापर आपण काय करायचा ऑब्जेक्ट म्हणून करायचा. मग समजण्यासाठी आपण या उदाहरणाला सुद्धा 2 स्टेप्स फॉलो करूया. जसं हा एक WH क्वेश्चन आहे, याचे एक स्टेटमेंट करू. यू आर लर्निंग, आणि आपल्याला माहितीच आहे सब्जेक्ट प्लस ॲमिजर प्लस V4 किंवा VING म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस आहे. आणि प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये पॅसिव्हाइज कसं करायचं हे आपल्याला माहिती आहे. पण या प्रकारामध्ये जर आपण पॅसिव्हाइज करताना एक गोष्ट मात्र आपल्याला काळजीपूर्वक लक्षात ठेवावी लागणार आहे. ती म्हणजे याचं पॅसिव्हाइज करताना आपण पहिल्यांदाच मी तुम्हाला सूचना दिलेली आहे की याच्यामध्ये ऑब्जेक्ट नाही, आणि ऑब्जेक्ट नसलेल्या WH क्वेश्चनचं पॅसिव्हाइज करताना त्याच वाक्यातला WH वर्ड लक्षात ठेवा, त्याच वाक्यातला WH वर्ड आपल्याला ऑब्जेक्ट म्हणून यूज करायचा आहे. आणि त्याच्यानंतर येणारं जे हेल्पिंग वर्ब आहे ते नेहमी सिंग्युलर म्हणजे एक वचनीच असलं पाहिजे. मग तो काळ कोणताही असो, त्यानंतर येणारे हेल्पिंग वर्ब मात्र एक वचनी म्हणजे एक वचनीच वापरावं लागतं. अदरवाइज युअर सेंटेन्स विल बी रॉंग. सो प्लीज लिसन दिस केअरफुली. So we have to use a singular helping verb. So let's go. So we have to use how as an object. How पूर्वी सांगितल्याप्रमाणे की आपण या WH वर्डचा वापर ऑब्जेक्ट म्हणजे ऑब्जेक्ट म्हणून केलेला आहे, पण यानंतर येणार जे हेल्पिंग वर्ब आहे
ते एक वचनीच घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्याकडे प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये 3 आहेत, आय एम इज आर पैकी एम तर आपण आय सोबत घेतो, मग इथे काय घेतो आपण इज. हाऊ इज मागच्याच नियमाप्रमाणे बीइंग लर्न बाय subject become object. How is being learned by you. आणखी एक उदाहरण घेऊया आपण. Why is she crying? Why is she crying? जसं ऑब्जेक्ट नाही, हे हेल्पिंग वर्ब हा WH वर्ड, हा सब्जेक्ट आणि V फोर ऑब्जेक्ट आहे. याच वाक्यातला WH वर्ड ऑब्जेक्ट म्हणून वापरला. त्यानंतर येणारे हेल्पिंग वर्ब एक वचनीच घेतलं आणि काळानुसार पॅसिव्ह आहे त्याच केलं. व्हाय इज बीइंग क्राईड बाय सब्जेक्ट बिकम ऑब्जेक्ट. अँड डोंट फॉरगेट टू गिव्ह अ क्वेश्चन मार्क. तर हे अशा प्रकारे. आणखी एक दोन उदाहरण घेतल्यानंतर ही कन्सेप्ट तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून जाईल. तर याच्यामध्ये आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची की ऑब्जेक्ट नाही या वाक्यामध्ये, आणि ऑब्जेक्ट नाही म्हणून आपण काय करतो, त्याच वाक्यातल्या WH वर्डचा वापर ऑब्जेक्ट म्हणून करतो आणि त्यानंतर येणारे हेल्पिंग वर्ब मात्र एक वचनीच घेतो. त्याशिवाय आपलं सेंटेन्स बरोबर येणार नाही. आणखी एक, वेअर has Satish gone? Where has Satish gone? Present perfect tense. So we have to use the WH word as an object. Where has been gone by Satish. Where has been gone by Satish. आणखी फक्त यातली एकच अट आपल्याला लक्षात ठेवायची आणि ती म्हणजे कोणती, की WH वर्ड नंतर येणारे हेल्पिंग वर्ब हे एक वचनीच असायला पाहिजे. आणखी एक उदाहरण घेऊ. What had she solved? What had she solved? Past perfect tense. What WH वर्डचा वापर ऑब्जेक्ट म्हणून केला, त्याच्यानंतर यामध्ये एकच हेल्पिंग वर्ब आहे, त्याच्यामुळे what had been solved by subject become object. What had been solved by her. अगदी सोपं आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, पुन्हा पुन्हा सांगतोय. सो आय एम रिपीटिंग दिस अगेन अँड अगेन. सो डोंट फॉरगेट टू टेक अ सिंग्युलर हेल्पिंग वर्ब if you are converting a WH questions without an object into passive construction. तर मग पुढच्या भागामध्ये आपण यातले उरलेले जे दोन प्रकार आहेत त्या दोन प्रकारांचं पॅसिव्ह वॉइस म्हणजे एक सब्जेक्ट नसलेला, कर्ता नसलेला आणि एक सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट दोन्ही असलेल्या WH क्वेश्चनचे पॅसिव्ह वॉइस कसं करायचं ते आपण माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. तोपर्यंत धन्यवाद.